नगर संघाने एक विक्रमी खेळी करत असताना एक नवा इतिहास रचला गेला आहे की ज्या ठिकाणी आपण पाहिलं तर 82 रनांची पार्टनरशिप दोन फलंदाजांमध्ये अर्थात महेश काबूकर आणि राजा यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाली। त्याच मॅचमध्ये अजून त्याच्यात एक विक्रम झाला की त्याच्यामध्ये 50 ही आपल्याला पाहायला मिळाली। डुंगे संघाचा संघनायक संपर्क साधायचा आहे। साई कृपा डुंगे संघनायक आपण कमिटीशी संपर्क साधायचा आहे। मैदानाच्या आतमध्ये बिग फाईट बिग लढत मित्र पाहायला मिळते आपल्याला। एका बाजूला न्यू मिलन पायगाव, दुसऱ्या बाजूला बंदरा मारुती काल्हेर प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळते नाणेफेक घरून न्यू मिलन पायगाव। एक ताकदवार बलाढ्य संघ आणि त्याच्या समोर मागच्या हंगामामध्ये ज्याने खूप चांगली कामगिरी केली असा संघ तो म्हणजे बंदरा मारुती काल्हेर। यस वेलकम जगदीशदादा म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी खूप मेहनत त्यांची ही आपल्याला पाहायला मिळते। यावेळी सिमडीलच्या वरतून मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे, शत्रशक नाही त्या ठिकाणी जातोय चेंडू सीमा पार। निश्चित वारंवार आपण पाहतोय प्रत्येक मॅच दर मॅच मध्ये खेळाडू जे आहे ते हंगामाला सुरुवात चौकार आणि षटकाराने करतात। पंच भाऊ पाटील ही सांगतात आम्हाला। पुढे चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा संतोष तयार होतोय। नितीन गवले आणि कुंदन ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। खूप धावा बनतात या ग्राउंड वरती, जसं वातावरण गरम होतं तसं हे मॅचेस सुद्धा आपल्याला गरम पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावची झाली संख्या। कालच्या दिवसामध्ये वय वर्ष 55 असणारा खेळाडू अर्थात नामदेव चौधरी यांच्या बॅट मधून आपण पाहिले की धावांचा जो पाऊस कडकडाट आणि या स्पर्धेची नव्हे तर या हंगामाची पहिली 50चा मानकरी ठरतोय। पाहूया पुढे चेंडू यावेळेस स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता, अंदाज अफलातून पाहायला मिळाला परंतु बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क नाही आहे। अशा रीतीने बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धावच्या स्वरूपामध्ये हाताळला जातोय। या स्पर्धेमध्ये सर्वाधिक कमी धावांचा जी मॅच आपण पाहिली पहिल्या दिवसामध्ये पहिली मॅच पाहायला मिळाली होती मरुवाई केवणी दिवे 27 रनांची। या ठिकाणी व्हाईट बॉल पाहायला मिळतोय आणि सर्वाधिक धावा कालपर्यंत आपण जर पाहिल्या तर गावदेवी रांदोली संघाच्या नावे 77 होत्या, परंतु आज तो विक्रम स्फोट होऊन नवघर संघाने मोडीत तोडीत काढलेला पाहायला मिळतोय। दोन्ही टीमला डुंगे संघाचा संघनायक प्लीज कमिटी संपर्क साधायचा आहे। यावेळेस उडवला हवेमध्ये शत्रशक येतोय परंतु त्याच्या बाहेर कारण झेल सोपं होतं घेण्यामध्ये कुठेतरी चुकी, चेंडू मात्र फरार सीमारेषे बाहेर। त्या कारणास्तव पाहतोय या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत। मागील चेंडूवरती आपण पाहिलं तर चौकार गेला होता, या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा खर्च होत आहेत। गोलंदाजी चांगली झाली, आपण पाहिलं तर पहिला चेंडू चौकार गेल्यानंतर बॅक टू बॅक 2 निर्धाव, त्यानंतर वाईट, त्यानंतर चौकार आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा। पहिले षटक आहे पॉवर प्लेचा आहे। पाहूया पुढील चेंडू आता मात्र उडवला जरूर आहे, शत्रशक येईल तोपर्यंत चेंडू मात्र सेफ लँडिंग होताना पाहायला मिळते। देवान भंडारे आहेत त्या ठिकाणी आपण पाहिलं तर 1 धाव कंप्लीट केली जाते। एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळतोय। एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा
12 पाहायला मिळत आहेत. कुठल्या प्रकारचा गडी बाद झालेला नाही. या धावा जमवण्याचा नाहक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये नितीन आणि कुंदन यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण समोर टीम जी आहे ती अतिशय बलाढ्य आहे. मागील अंगामध्ये या टीमचा आपण भीम पराक्रम भरपूर वेळा पाहायला मिळाला होता. दहशत माजवली होती, हाहाकार माजून ठेवला होता. पाहूया सुरुवातीच्या या हंगामी कालामध्ये कशा प्रकारे त्यांचा खेळ पाहायला मिळेल. बंदरावरती काल्हेर हा एक तगडा संघ मानला जातोय, गणला जातोय. नवीन गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतो हरीश येथे गोलंदाजी मार्कवरती बंदरावरती काल्हेर संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण 12 धावा पाहिल्या. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावांची लयलूट केली जाईल. पुढील चेंडू यावेळेस फेर मारा पाहायला मिळते. उजेष्टी सोडून जाते. पंच भाऊ पाटील आमच्याकडे बोलतायत. अवंतर धावेचा इथं भरणा केला जातोय, खून केली जाते. वाईटच्या स्वरूपाने 13 धावांवरती स्कोअर कार्ड जाऊन पोहोचतंय. अतिशय शांत क्रिकेट मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू कुंदन यावेळेस कार्पेटच्या साहाय्याने 20 मध्ये आपण पाहतोय ऑफ ड्राईव्ह चांगला फटका खेळताना पाहायला मिळाला आणि 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. एक चांगली टोटल तुम्हाला जर उभी करायची असेल तर चेंडूला मात्र सीमारेषेचं दर्शन जास्तीत जास्त घडवावं लागेल. कारण आपण पाहतोय की या ग्राउंडवरती धावा भरपूर बनत आहेत. विक्रम सबड वडूनकर आपण ही कमिटीशी संपर्क साधायचा आहे. यावेळेस आपण पाहतोय चांगला फटका आहे. क्या बात आहे. चेंडू पाहता पाहता सीमारेषे बाहेर होतोय. चौकार तुला फेकून दिलं. एक दणदणीत आणि खणखणीत चौकार वसूल केला जातोय. या चौकाराच्या माध्यमातून धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 19 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 आपण हरेशेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंचा आतापर्यंत या ओव्हरमध्ये खेळ झालेला आहे. 19 धावा धावफलकावरती. पुढील चेंडू यावेळेस आपण पाहतोय कव्हरच्या रिजनला खेळून काढलं होतं. रिले फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळते. परंतु 2 धावापासून रोखू शकत नाही. धावा येणं गरजेचं आहे. धावा कशाही येवत कारण आपण पाहतो फास्टेस्ट क्रिकेट आहे. 4 षटकांमध्ये 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे. मागील अंगामध्ये आपण 40 धावसंख्या जमवली तर एक फाईट स्कोअर मानला जात होता. परंतु या हंगामाचा या चाचणी स्पर्धेचा या ग्राउंडचा इतिहास आतापर्यंत बनला आहे की 50+ तरी धावसंख्या असणं गरजेचं आहे. यावेळेस बडा शॉट. क्या बात आहे. चेंडूला फेकून दिला सीमा पार. षटकार.
ती लाईन रीड केली गेली आणि रडारमध्ये आल्यानंतर त्या चेंडूला मात्र फेकून दिल्या सीमा पार आणि वसूल केला षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला मिळतो आकार. धावसंख्या आपण पाहतोय 27 धावा धाबलकावरती. पुढील चेंडू अजून एकदा दमदार फटका खेळला गेला आहे. हाही चेंडू तोलून मापून मारलेला स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून हा चेंडू जातो सीमा पार. अजून एक येतोय षटकार. आणि एक चांगली कारगर इनिंग खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस अजून एक चांगला फटका खेळला गेला आहे. पाहू शकता आपण पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये जातो परंतु एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 34 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच आपण पाहतोय कुंदन याने आतापर्यंत अकाउंट हे ओपन केला नाही. जेवढ्या धावा बनल्या आहेत तेवढ्या धावा आपण पाहतोय नितीन गवली याच्या माध्यमातून जमा केलेल्या आहेत. विक्रमला बोलू ना यानंतर होणारा सामना गावते सोनाली वर्सेस विक्रम स्पोर्ट वडूनगर. दोन्ही संघनायकांना विनंती आहे या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. त्याच्यासाठी दोन्ही संघनायक इथं उपस्थित असणं गरजेचं आहे. विक्रम स्पोर्ट वडूनगर वर्सेस सोनाली या दोन टीम मध्ये होणारे मॅच. नवीन गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथून तरी येतोय गोलंदाजी मार्कवरती. 22 धावा मागील ओव्हरमध्ये. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्या बात आहे. ऑन फायर चांगली फलंदाजी पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. घेतलं जातं. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आणि असा 2 धावा या ठिकाणी ही पूर्ण केल्या जात आहेत. 42 धावा धावफलकावरती आणि 40 धावा आपण पाहतोय नितीन यांच्या. आपण पाहिलं तर या टुर्नामेंटमध्ये ग्राउंड क्रमांक 2 वरती 250 आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. नामदेव आणि आपण पाहतो महेश. पाहूया अजून एक 50 पाहायला मिळेल का गवली यांची. यावेळेस ही चांगला फटका आहे. पाहूया काय घडतंय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि एक धाव दुसरी धाव घेण्याचा नाहक घातक प्रयत्न पाहायला मिळाला होता.
निश्चितच ही धाव घेणे योग्य होतं का प्रश्न जरूर पडला असेल, परंतु असं रिक्स घेणे गरजेचं आहे. 44 धावा फलकावरती. चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर अशा गोष्टीही कराव्या लागतात. पुढे चेंडू पुन्हा एकदा पाहतोय आपण ऑन साईडला जातोय. मिडविकेटच्या रिजनमध्ये एकच धाव घेतली जाते इथं, मात्र आता त्याच्याहून अधिक काही नाही आहे. 45 धावा फलकावरती. षटक क्रमांक 3 चालू आहे. इथे ही धावा बंद आहेत आपण पाहतोय वारंवार. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस आपण पाहतोय ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल्स होते क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, आणि इथेही पाहतोय आपण एकच धाव घेतली जाते. 46 धावा फलकावरती. ओव्हर क्रमांक 3. या तिसऱ्या ओव्हरतील आपण पाहतोय काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत. धावा आतापर्यंत भरपूर चांगल्या बनवलेल्या आहेत. इथेही गडी बाद झालेला नाही अजूनपर्यंत. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं तर 82 धावांची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळाली होती राजा आणि महेश याच्यामध्ये, विक्रमी. यावेळेस पाहतोय स्क्वेअर कांबरच्या रिजनमध्ये चेंडू जातोय आणि इथे आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. एका धावेने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 47 आणि वैयक्तिक नितीन गवली यांची आपण पाहतोय 44. 44 धावा, 6 धावांपासून दूर अर्धी शक्ती खेळ करण्यापासून आपण पाहतोय की आतापर्यंत 2 झालेल्या आहेत. तिसरीच्या तयारी. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47. 47 धावा धावफलकावरती. 47 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 3 षटकांच्या अखेरीस. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावांची मजल मारली जाईल. यावेळेस आपण पाहतोय एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव घेण्याचा एक प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण होतोय. 2 धावा जमा होत आहेत. 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गावदेवी सोनाले संघाचा संघनायक व विक्रम स्पॉट ओढूनगर संघाचा संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे नाणेफेकीसाठी. यावेळेस पाहतो आपण बॅटची कडा जरूर घेतली होती आणि या ठिकाणी आपण पाहतोय धाव घेण्यासाठी नकार दिला गेला, कारण स्ट्राईक आपल्याकडं राखून ठेवलेली आहे. 46 धावांवरती नाबाद केलं. 4 धावांची आवश्यकता आहे. पाहूया ही 50 कंप्लीट होते का, हे पाहण्यासारखं राहील. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली गेली आहे. काय घडतं पाहूया. विनायक फेकी करतोय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. यस, 2 धावापासून दूर अर्धशतकी खेळी पूर्ण करण्यासाठी नितीन गवली. क्या बात आहे, काय सुरुवात पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर 51 सांघिक स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कुंदन मात्र एका धावेवरती खेळतोय. निश्चित पुढील चेंडू यावेळेस मात्र क्या बात आहे, चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 50 साठी सुद्धा 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया
या 2 धाव बनतात की थांबतायत. यस, आता मात्र शेवटचा अंतिम चेंडू आहे आणि 50 साठी फक्त आपल्याला 2 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. परंतु राजन डी बोलला तर एक डेंजर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. 4 धावा आतापर्यंत खर्च केले गेले आहेत. यावेळेस मात्र आता पाहूया काय घडतंय. पोचेल का नाही पोचणार. यस, 49 धावांवरती इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळते. सांघिक स्कोअर जर विचार केला तर धावफलकावरती 52-53 धावांची आवश्यकता आहे 15 वरती काल्हेर या संघास. अध्यक्ष अशी कॉलिंग दिलेली आहे आणि अध्यक्ष झालेला आहे. काय निर्णय आपला. यस, गावदेवी सोनाले संघाच्या बाजूने नाणेफेकीचं कॉलिंग लागलेलं आहे आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे आणि धन्यवाद पंढरीजी भोईर, तसेच जितूदादा पाटील संघटनेचे उपाध्यक्ष, त्यानंतर ज्ञानदेवदादा पाटील असतील, जगदीश म्हात्रे असतील. चला फलंदाज पाठवायला घेच. मी नितीन गवलियानं नेहमी का म्हणतो की 1 मॅन आर्मी. बघा धाबा 52 बनलेत, त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा 49 धावांचा नितीन गवली यांचा. चला फिल्डिंग लावून घ्या. न्यू मिलन पायगाव टीम आणि बंद्र्या मारुती काल्हेर चाचणी स्पर्धेचा हा दोन्ही संघ पहिला सामना खेळतात. मित्रांनो बघा, आम्ही कालच आपल्या सर्व संघांना सूचित केलाय
की आपण इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी नाणेफेकीला संघनायकाने येऊन थांबायचं आहे. जो संघनायक उशिराने येईल त्या संघाला 3 धावांचा पेनल्टी आहे आणि दोन्ही संघनायक जर उपस्थित नसतील तर तो सामना 4 ओव्हर ऐवजी 3 ओव्हरचा खेळवला जाईल. आणि आता नुकताच जी नाणेफेकी झाली तो सामना 3 ओव्हरचा आहे. विक्रम स्पोर्ट वडुणवघर आणि गावदेवी सोनाले. गिरीश वालन सर आपण स्टेज समोर या. आपले पंच गिरीश वालन सर. चला सामना लगेच सुरू करा आपण. नितीन गवली फलंदाज मिथुन तरे आणि विनायक पाटील. क्या बात आहे. बंद्र्या मारुती काल्हेर टीम प्रत्येक वर्षा गणित आपण जर पाहिले तर खूप चांगले चेंजेस बदलाव पाहायला मिळत आहेत. मिथुन तरे पहिला चेंडू अतिशय चांगल्या लाईनात लेंथवर निशाणा अनिल मुकादमनं साधला होता. चांगली फिल्डिंग चांगला क्रिकेट पहिल्या चेंडूवर दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला. मिथुन तरेच्या बॅटमधून पहिली सिंगल. हा फटका विनायक पाटीलनं खेळलाय. नक्कीच विनायक पाटील, योगेश पाटील, राजन डी, राजन आर, शैलेश म्हात्रे सारखे चांगले खेळाडू या संघामध्ये आपण पाहिलेत. आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाचं नेहमीच प्रतिवर्षी या सिनियर फुटबॉल संघटनेमध्ये त्यांनी आपल्या संघाच्या नावाचा दबदबा कायम निर्माण केलेला आहे. इथे चेंडू अगदी डीप मध्ये क्षेत्रक्षाकडून थोडीशी चुकी जरूर आपल्याला पाहायला मिळते. 53 धावा नक्कीच खास करून नितीन गवली यांना ग्राउंड लक्की आहे. 3 चेंडू 5 धावा. आमचे महेश भाऊ म्हात्रे 12वे खेळाडू तर विजय भालेकर पायगाव संघाचे 12वे. दोन्ही खेळाडू 12वे देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये उपस्थित आहेत. त्यांचं देखील स्वागत. 53 धावांचं लक्ष आहे. पोलाड यासिम त्यानंतर अनिल मुकादम रुपेश संघामध्ये दिसत नाहीये. काल्हेर संघामध्ये देखील काही खेळाडू अनुपस्थित आहेत. बघूया काल्हेर संघाकडे खूप खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. प्रत्येक सामन्यातून प्रत्येक स्पर्धेतून आपल्याला त्यांच्याकडून नवीन नवीन खेळाडू पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू डॉट टाकलाय. हा शेवटचा चेंडू सरळ बॅटनं चांगला फटका लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमापार. पहिला चौकार.
5 मिनिटं घेतलेली आहेत. बरोबर आपल्याला 3 ओव्हर पहिले 15 मिनिटांमध्ये कव्हर करायचे आहेत आणि येणारं जाणारं फलंदाज टी शर्टची सर्कल क्रॉस करत चला. सध्याच्या घडीला आपण पाहिले तर 40+ क्रिकेटमध्ये आपण नक्कीच चांगले बदलाव केले, चांगली नेमावली केलेली आहे. याउलट सध्या रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील खेळाडू अधिक वेळ घेताना पाहायला मिळतात. यास्मीन यास्मीन वेलकम. वेताल कोपर, अनिल म्हात्रे, देवेश स्पोर्ट पाये, उमेश मुकादम आणि ऑल टीम आपलं देखील स्वागत आहे. चला चला अधिकचा वेळ घेऊ नका. यास्मीन पहिला चेंडू स्वीर आहे, आउटसाइड लेग स्टंप. धावसंख्या 1 ने पुढे सरकते ती 12. क्या बात आहे, काय फटका उडवलाय मिथून तरेचा क्लास षटकार. काल्हेर संघाकडून पाहिले तर मिथून तरे हे मुख्य गोलंदाज म्हणून आपण त्यांना बरेच स्पर्धेतून पाहिलाय. फलंदाजीसाठी खूप कमी वेळेला त्यांना संधी, मात्र या चाचणी स्पर्धेची सुरुवात मिथून तरेच्या बॅटमधून चांगली झालेली आहे. नक्कीच या वर्षी वयवर्ष 45 कंप्लीट झालेत. इथे बघूया चेंडू फाईन केले आणि इथे चौकार देखील आलाय. क्या बात है. बावीस अतिशय चांगला फटका. अगदी मिथून तरीने या चेंडूवर पूर्णपणे राग काढलेला आहे. असा फटका त्या चेंडूवर खेळलेत. क्या बात है. त्रेपन्न बनवायचे आहेत आणि 9 चेंडूमध्ये 26 आलेत. इथे बघूया पॉइंट रिझनला चेंडू उचलला जातोय इनफिल्डच्या आतमधून. एक सिंगल धाव. सत्तावीस धावा. चांगली सुरुवात आहे. हा चेंडू वाईट. यास्मीनला अजून सूर सापडला नाहीये. पहिला सामना खेळतात, सरावाचा अभाव नक्कीच असेल. आणि इथे चक नो. नक्कीच इथे बघूया किती धावा येतील. चक नो देखील आहे आणि यापुढे यास्मीनला गोलंदाजी देखील करता येणार नाहीये. तब्बल धावून 3 आणि एक नो बॉल. आतापर्यंत आपण या मैदान क्रमांक 2 वर पाहिले तर 2 गोलंदाज दोषी आढळलेले आहेत. गावदेवी भातवर दीपक तरे आणि आज न्यूमिलन पायगाव संघाचा यास्मीन. 3 धावा धावून आणि चकनोच्या
3. ठीक आहे, चला चेक नोचे 3 आणि धावून 3 असे एकूण 6 धावा. चौतीस धावा. चांगला फटका, चांगला फटका आहे. इथे एका टप्प्यानं चेंडू शेपार. इथे अनिल मुकादम ला अजून राखून ठेवलाय. नितीन गवलीनं पहिलं ओव्हर टाकलं, त्यानंतर यस्मिन कडे चेंडू सोपवला. नक्कीच इथून ओव्हर नंबर 2 चा खेळ पूर्ण आणि 38 धावा बिनबाद. बंद्रा मारुती पाच. एक चेंडू आहे. यास्मिन 2 वाईट टाकले आणि चेक नो, आणि चेक नो ला फ्री नसतो हे माहित आहे. पंच देखील आपले दक्ष आहेत, चांगले आहेत आणि खेळून देखील हा नेम ठाऊक असावा. चेक नो ला फ्री नाही. आतापर्यंत मैदान नंबर 2 वर 2 गोलंदाज दोषी आढळलेले आहेत. बघूया, 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावीसाठी देखील प्रयत्न चांगले आहे आणि ते 2 धावा पूर्ण. 2 ओव्हर 40 आणि आता 2 ओव्हर मध्ये शिल्लक आहेत 13. 12 मध्ये 13. नक्की जिथे कुठेतरी गेम प्लॅनिंग मध्ये नितीन गवली कमी पडलेत. अनिल मुकादम एक सिनियर खेळाडू असताना यास्मिनला दुसरं ओव्हर देण्यामध्ये कुठेतरी चुकी केली का, हा प्रश्नचिन्ह नक्की सतावत असेल. 40 बिनबाद 40. क्या बात है. राजन डी पहिलीच मॅच विजय पाटीलच्या नेतृत्वाखाली बंद्रा मारुती काल्ले टीम खेळते. 40 धावा आहेत. 40. 12 मध्ये 13. बारा चेंडू 13 धावा. आपण जरा मैदान नंबर 2 वर विचार केला तर सर्वात मोठी धावसंख्या विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या नावी 82 आणि नक्कीच पहिल्या विकेटसाठी भागीदारी देखील या मैदानावरची विक्रम स्पोर्ट वडनगरच्या नावी आहे. पहिल्या सलामीर जोडीनं तब्बल 82 धावा ठोकण्याचा विक्रम स्पोर्टच्या संघाने केलेला आहे. अनिल मुकादम सुरेख चेंडू. चेंडू स्केर द विकेट खेळलेत. बॅकवर्ड शॉट लेग मधून चेंडू येतोय. विनायक पाटील नक्कीच आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचलेत. डीजे सतीश काल्हेर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून आम्हाला जोडलेत. या चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषकामध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत आहे. एक चांगली म्युझिक सिस्टीम डीजे सतीश काल्हेर. क्या बात है.
क्लास विनायक पाटील षटकार ठोकून आपला फलंदाजीचा क्लास दाखवताना अहमदाबाद 48 वर बंदरा मारुती कल्लेर टीम आणि हा विजय फटका येईल का? यस, नक्कीच. अगदी चेंडू सीमा पार षटकार. माही थांबला दोघीचा मामला मामाही थांबला प्रेमाने देहात नितीन गवलीच्या टीमला रुपेश मुकदमची उणीव भासली असेल. चांगला गोलंदाज अनिल मुकदम, रुपेश, नितीन गवली खेळाडू चांगले आहेत. फलंदाजी चांगली केली नितीन गवलीनं. 49 धावा त्यांनी केले होते. नक्कीच या सामन्याचा सामनावीर विनायक पाटील, बंदरा मारुती कल्लेर संघाचा सलामीवीर. अभिनंदन विनायक पाटील, ऑल टीम बंदरा मारुती कल्लेर. चला पुढील दोन्ही संघ लगेच सामन्याला सुरुवात करा. विक्रम स्पोर्ट वडुणवघर आणि गावदेवी सोनाले. सोनाले टीम फिल्डिंग करण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे लगेच. केच हडलाक, नितीनजी गवली, वन मॅन आर्मी. प्रयत्न चांगले. फलंदाजीतून नक्की 100% नितीन गवलीनं चालू हंगामाची सुरुवात चांगली केली. मात्र गोलंदाजी कुठेतरी कमी पडलेली आहे. हरकत नाहीये, अजूनही आपल्याला संधी आहे. चला विनायक पाटील या आपण. विनायक पाटील यांना आपण सामनावीर ट्रॉफी जितूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते देऊया. डुंगे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि आपल्या संघटनेचे उपाध्यक्ष देखील आहेत. साईकृपा डुंगे या संघासाठी नक्कीच ज्यांचं मोलाचा हातभार जितूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते विनायक पाटील यांना ही सामनावीर ट्रॉफी वितरण केली जाते. जे आपल्याला भगवानजी पाटील, बीबी स्पोर्ट इताडे संघाचे कर्ता धर्ता यांच्याकडून स्पॉन्सर झालेले आहे. अभिनंदन भाऊ. तर नक्की जाऊया आपण पुढील सामन्याकडे. आणि हा सामना असेल 3 ओव्हरचा. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा मनोज ठाकरे आपल्या समोर चालू सामन्याचं धावता समालोचन करण्यासाठी सज्ज होतील. धन्यवाद.